नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागच्या काही काळापासून सॅटेलाइट इंटरनेटची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता याच दिशेने एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनं सुमारे 1600 लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO सॅटेलाइटचं नेटवर्क उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या प्रस्तावाचे भारतीय अंतराळ नियामक म्हणजे IN-SPACEनं तांत्रिक मूल्यांकन केलं असून तो तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचं मानलं असल्याची माहिती मीडियामधनं समोर आली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षामध्ये आल्यास भारताला पहिलं मोठ्या क्षमतेचं स्वदेशी सॅटेलाइट इन्स्टॉलेशन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या माध्यमातून देशातील दुर्गम आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीपासून वंचित असलेल्या भागांपर्यंत हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्याची जिओची योजना आहे. विशेषतः डोंगराळ प्रदेशामध्ये घनदाट जंगलं आणि बेटांवरती पारंपरिक फायबर नेटवर्क उभारणं अत्यंत कठीण आणि खर्चिक. अशा भागांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. IN-SPACEनं रिलायन्स जिओच्या सुमारे 1600 लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट्स तैनात करण्याच्या प्रस्तावाचं तांत्रिक मूल्यांकन पूर्ण केलं आहे. या प्रस्तावाची क्षमता जागतिक स्तरावरील सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्कशी स्पर्धा करण्यास सक्षम असल्याचं मानलं जात आहे. या प्रस्तावाच्या तांत्रिक बाबींचं मूल्यांकन इस्रो आणि दूरसंचार विभागाच्या वायरलेस प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन म्हणजे WPC विभागाकडनं करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आवश्यक आंतरराष्ट्रीय प्रक्रिया आणि ऑर्बिटल अधिकार मिळवण्यासाठी कंपनीला सरकारी स्तरावरती सहकार्य मिळू शकतं. जिओनं इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन या अंतर्गत आवश्यक फायलिंग आणि ऑर्बिटल अधिकारांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागितल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या जागतिक LEO सॅटेलाइट इंटरनेट बाजारामध्ये इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकचं मोठं वर्चस्व आहे. मात्र भारत स्वतःचं स्वदेशी सॅटेलाइट नेटवर्क विकसित करण्याच्या दिशेनं पुढे गेल्यास या क्षेत्रातील विदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. जिओनं भारतामध्ये सुमारे 4.5 ते 5 टेराबाईट प्रति सेकंद इतकी थ्रूपुट क्षमता उपलब्ध करून देण्याची योजना मांडलेली आहे. ही क्षमता प्रत्यक्षात उपलब्ध झाल्यास जिओचं प्रस्तावित नेटवर्क हे देशातील सर्वात मोठ्या सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्कपैकी एक ठरणार आहे. रिपोर्टमध्ये स्टारलिंकसाठी 600 Gbps क्षमतेचा उल्लेख करण्यात आला आहे, तर ॲमेझॉन LEOनं भारतामध्ये सुमारे 3 Tbps क्षमतेची योजना आखल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र ॲमेझॉन LEOच्या प्रस्तावाला अद्याप IN-SPACEची मंजुरी मिळणं बाकी असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. जिओ आपल्या प्रस्तावित सॅटेलाइट नेटवर्कच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा देण्याची तयारी करत आहे. यामध्ये घरांसाठी आणि व्यवसायांसाठी सॅटेलाइट ब्रॉडबँड, मोबाईल नेटवर्कसाठी सोल्युशन बॅकहोल आणि थेट मोबाईल उपकरणांशी कनेक्ट होणाऱ्या डायरेक्ट टू डिव्हाइस या सेवांचा समावेश असू शकतो. या नेटवर्कला पाठबळ देण्यासाठी देशामध्ये सुमारे 20 ते 22 ग्राउंड स्टेशन उभारण्याची देखील कंपनीची योजना असल्याचं सांगितलं जात आहे. स्वदेशी सॅटेलाइट इन्स्टॉलेशनचा उपयोग केवळ इंटरनेट सेवा देण्यासाठीच मर्यादित राहणार नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा, आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि संरक्षण क्षेत्रासाठी देखील असं नेटवर्क महत्त्वाचं ठरू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारच्या या उच्च स्तरावरती काही LEO सॅटेलाइट्सवरती संरक्षणविषयक पेलोड बसवण्याच्या शक्यतेबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही असं कळत आहे. जिओचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आला तर देशातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीचं चित्र मोठ्या प्रमाणात बदलून जाईल. विशेषतः ज्या भागांमध्ये फायबर केबल किंवा मोबाईल टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचवणं कठीण आहे, तिथे सॅटेलाइट इंटरनेट अत्यंत प्रभावी ठरू शकतं. उत्तराखंडसारख्या डोंगराळ भागापासून ईशान्य भारतातील दुर्गम प्रदेश आणि बेटांपर्यंत हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यास अशा नेटवर्कची मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे पूर, भूकंप आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळामध्ये जमिनीवरील दूरसंचार पायाभूत सुविधा बाधित झाल्यास सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पर्याय अगदी व्यवस्थित काम करू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला अंबानींनी मोठं आव्हान दिलेलं आहे आणि जिओला 1600 सॅटेलाइट्स अवकाशामध्ये सोडण्याचं लायसन्स देखील ग्रांट करण्यात आलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.